थँक्यू व्हेरी मच मित्रांनो, तुमच्या माहितीसाठी या संपूर्ण स्पर्धेचे आयोजक नियोजक करतातच. जर आपण पाहिलं ही संपूर्ण स्पर्धा ज्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाली, माननीय श्री आदरणीय आमचे मित्र योगेशजी सुतार साहेब आणि माननीय सौ नीताजी सपकाळ मॅडम हेही या ठिकाणी उपस्थित आहेत आणि समालोचन कक्षामध्ये त्यांचं देखील हार्दिक हार्दिक असं स्वागत. त्यांच्या संपूर्ण महिला मंडळाचं देखील मी हार्दिक असं स्वागत करतो. आणि म्हटल्याप्रमाणे एक भव्य दिव्य षटकार मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. कोणी जाईल सीमारेषेच्या पलीकडे येतोय षटकार. धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या लगावली जाते ती 9 धावा धावफलकावर, 9 रन्स टू ऑन बोर्ड. नऊ धावा धावफलकावर पाहायला मिळतात. यावेळी जर आपण पाहिलं मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न ऑन साईडला चेंडू चालला, एक धाव घेतली, दुसऱ्या धाब्याचा कॉल केला, डायरेक्ट हिटचा प्रयत्न आणि त्या ठिकाणी काय घडतं, 2 धावा अगदी सुखरूपरित्या पळून पूर्ण केले जातात. गोलंदाजीसाठी जर आपण पाहिलं तर गोलंदाज दीप्तेश गोलंदाजी मार्गावर पाहायला मिळतोय. बॅटिंगसाठी जर आपण पाहिलं तर बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये रितेश आणि निखिल ही जोडी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. निखिलच्या बॅटमधून एक षटकार देखील आतापर्यंत आपण पाहिला, परंतु एक षटकार पुरेसा नसणारा. गेल्या मॅच मध्ये मॅडम तुमच्या माहितीसाठी शुभम जो खेळाडू मैदानाच्या आतमध्ये बरसला, सर्वाधिक कमी चेंडू मध्ये हाफ सेंचुरी करणारा खेळाडू शुभम हा आजच्या संपूर्ण दिवसामध्ये ठरला. दुसरी हाफ सेंचुरी त्याने केली आणि संघाला मात्र नक्कीच विजयाच्या दिशेने घेऊन गेला. स्पर्धेचा विक्रम आहे. आणि या संपूर्ण स्पर्धेमध्ये तुमच्या माहितीसाठी आणखीन एक गोष्ट सांगतो, संपूर्ण कामगार सेना आणि या विमानतळ एअरपोर्ट मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न, नितेश मात्र नक्कीच बाद होत आहेत, विकेटचं पतन होत आहे. आणि या संपूर्ण आयोजक कमिटीचं मी भरपूर कौतुक करेल, कारण जर आपण पाहिलं ना ही संपूर्ण स्पर्धा या हंगामात नव्हे तर संपूर्ण आतापर्यंत एअरपोर्ट मध्ये सर्वाधिक चांगली स्पर्धा. या स्पर्धेमध्ये वैशिष्ट्य राहिले सर्वांसाठी या ठिकाणी बिस्लरीचं पाणी आम्ही अवेलेबल करून दिले. त्याचबरोबरीने जर आपण पाहिलं सर्वांसाठी नाश्ता होता, सर्वांसाठी जेवण होतं. ही या स्पर्धेची ओळख आहे. आणि त्याचबरोबरीने जर आपण पाहिलं तर समालोचन कक्षामध्ये ठेवलेली चषक, त्या चषकाच्या बघता क्षणी कोणी प्रेमात पडेल अशी चषक आपल्याला अवेलेबल करून दिली. एकदा आयोजक कमिटी माननीय श्री योगेशजी सुतार साहेब आणि नीता मॅडम साठी एकदा जोरदार टाळ्या व्हायला पाहिजे. ही संपूर्ण स्पर्धा ज्यांच्या माध्यमातून आम्हाला एक चांगलं आयोजन नियोजन, एक चांगला प्लॅटफॉर्म खेळाडूंना उपलब्ध करून दिला. यावेळेचा बॉल यष्टांचा वेध घेतोय, फलंदाज होतात बाद, दांडीगुल राहुल बाद होत आहेत. राहुलला जावं लागतंय तंबूच्या दिशेनं. या आधीच्या बॉलवर जो खेळाडू बाद झाला नितेश, त्याने या संपूर्ण स्पर्धेमध्ये पहिली हाफ सेंचुरी करणारा खेळाडू ठरला होता. आणि नितेशला मात्र नक्कीच स्वस्तात माघारी परतावं लागलं. त्याची जागा भरून काढण्यासाठी राहुल आले, परंतु राहुल देखील गोल्डन डकचे शिकार ठरलेत. न्यू बॅटर अनिकेत मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी. अनिकेत चला थोडंसं स्पीडअप घ्या. चला नेक्स्ट मॅच पाचसाठी यायचंय. देवणी इंटरनॅशनल वर्सेस ओमसाई. देवणी इंटरनॅशनल, चला कॅप्टन यायचं लगेच नाणेफेकीसाठी. माझा आवाज तुमच्यापर्यंत येत असेल. देवणी इंटरनॅशनल माननीय सौ नीताजी सकपाळ मॅडम यांच्या शुभ हस्ते मात्र नक्कीच टॉस केला जातोय. यावेळीचा बॉल हाफ ट्रॅकर त्याला ऑन साईडला खेळलाय, स्क्वेअर लेग रिजन मध्ये चेंडू चाललाय, वही सफर करत बॉलला पाठवलंय सीमा रेषा पार, येतोय षटकार. चला देवेणी इंटरनॅशनल, माझा आवाज तुमच्यापर्यंत येतोय का?
चला देवेने इंटरनॅशनल वारंवार सूचना केली जाते दादांनो आपण थोडस लवकर या. एका बाजूला उंचाई पाहायला मिळणार आहे, दुसऱ्या बाजूला जर आपण पाहिलं तर देवेने इंटरनॅशनल संघ पाहायला मिळतोय. त्या ठिकाणी फॉलो मध्ये चेंडू अडवण्याचा प्रयत्न, खूप चांगला प्रयत्न पाहायला मिळाला. एक सिंगल धाव त्या ठिकाणी पळून पूर्ण केली जाते. एका सिंगलला धावसंख्येत वाढ होतीये. धावसंख्या जर आपण पाहिली तर 19 रन्स टू ऑन बोर्ड. 19 धावा धाव फलकावर आपल्याला पाहायला मिळतात. 19 धावा. धाव फलकावर आपल्याला पाहायला मिळतील. यावेळेचा बॉल अगदी खोलवर डप्पाचा. यू मिस आय विल बी डेफिनेटली हिट. फर्निचर डिस्ट्रॉय केलाय. नेताजी नेता मॅडम यांच्या शुभाचे मात्र नक्कीच टॉस केला जातोय. एका बाजूला उंचाई आणि दुसऱ्या बाजूला देव्यानी असंघ पाहायला मिळतोय. देव्यानी इंटरनॅशनल नाणेफेकी जिंकून काय घेतलंय देव्यानी इंटरनॅशनल. थोड्या वेळाचा कालावधी देखील दिला जाणार आहे. स्पर्धेचा नियम आहे कंपल्सरी चेसिंग आणि कंपल्सरी ड्रेसिंग. हा स्पर्धेचा नियम आहे. त्या नियमांप्रमाणे तुम्हाला वागावं लागेल. यावेळी आणखीन एकदा राहुल थांबत नाहीये, निखिल थांबत नाहीये. निखिलच्या बॅट मधून स्लॉट कंटिन्यू आहे. बॉलला पाठवले. आणखीन एकदा चेंडू चाललाय सीमा रेषेच्या पलीकडे. येतोय षटकार. खूप चांगला षटक मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. मिड विकेटच्या डोक्यावरून षटकार 6 धावांसाठी. बॉलला मात्र नक्कीच अगदी भिरकावून दिलाय. षटकार आलाय आणि षटकाराच्या मदतीने धावसंख्येत वाढ होते. 25 धावा या धावफलकावर पाहायला मिळतात. 25 रन्स टू ऑन बोर्ड. 25 धावा धावफलकावर असणार आहे. शेवटचे काही चेंडू मैदानाच्या आतमध्ये बाकी आहेत. शेवटचे 5 चेंडू मैदानाच्या आतमध्ये बाकी असणार आहे. गाई करा, स्पीडअप घ्या, वारंवार सूचना केली जाते. यावेळी आणखीन एक चेंडू अवांतर पाहायला मिळतोय. आंतरराष्ट्रीय नियम क्रमांक 25 मैदानाच्या आतमध्ये जर आपण पाहिलं ना तर अवांतर व्हाईट बॉल मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. यावेळी ऑप्शनच्या बराचसा बाहेरचा बॉल आहे. आणखीन एक चेंडू, आणखीन एक खराब बॉल मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. गलती चुकी आणि या चुकांना तुम्हाला आज बंधन घालावं लागणार आहे. या चुकांना तुम्हाला थांबवावं लागणार आहे. या चुका तुम्हाला थोड्याशा काही काळासाठी विश्राम द्यावा लागणार आहे. कारण ही संपूर्ण स्पर्धा जर तुम्हाला जिंकायची असेल ना तर तुम्हाला या संपूर्ण चुकांना थांबवावं लागेल. धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या 27 धावा अगदी आपल्याला धावफलकावर पाहायला मिळतात. 27 रन्स टू ऑन बोर्ड. 27 धावा धावफलकावर. त्याचबरोबरीने नितेश देखील आमच्या सोबत जोडलेत स्कोररच्या भूमिकेत. तुमचं देखील मनपूर्वक मनीष हे देखील आमच्या सोबत गुल्लेकाकाच्या भूमिकेत जोडलेत. त्यांचं देखील मनपूर्वक हार्दिक असा आभार मानेल या संपूर्ण स्पर्धेसाठी. आणि विकेटचे होते पतंग खेळू बाद. त्याचबरोबरीने जर आपण पाहिलं तर 22 यार्ड्स क्रिकेट लाईव्ह या युट्यूब वाहिनीवर ही संपूर्ण स्पर्धा आपल्याला लाईव्ह पाहायला मिळते. जर कोणाला शॉर्ट्स व्हिडिओ आणि स्वतःचे व्हिडिओ बनवून जर पाहिजे असेल तर तुम्ही 22 यार्ड्स या युट्यूब वाहिनीवर जा.
त्यांना त्यांच्या चॅनलवर जा, त्यांना लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, इंस्टाग्राम सोशल मीडियाच्या सर्व अकाउंटला फॉलो करा, एक DM मध्ये मेसेज करा, स्टोरीला लावा. त्यानंतर तुम्हाला तुमच्या व्हिडिओज या बनवून मिळतील, याची देखील तुम्ही दखल घ्या. ओमकारची माने आणि त्यांची संपूर्ण टीम आज आमच्या सोबत जोडली, त्यांचं देखील मनपूर्वक हार्दिक असा आभार मानेल. यावेळी हाफ ट्रॅकर निखिलच्या पाठमधून चेंडूला पाठवलं, चेंडू चाललाय अगदी सीमा रेषेच्या पलीकडे, येतोय षटकार. निखिल इज ऑन फायर, निखिलच्या बॅटमधून येतोय षटकार. यावेळी पुन्हा एकदा ऑन साईडला चेंडू खेळलाय, किरण येत आहेत. किरणच्या जोपर्यंत चेंडू उचलतील फेकतील, जर आपण पाहिलं तर एक धाव घेतले, दुसऱ्या धाबेसाठी कॉल केला, क्षेत्ररक्षक चेंज केले तरीकेने जर आपण पाहिलं तर आशिषला यष्टांच्या पाठी पाठवलं आणि तिथे चांगला चेंडू मैदानाच्या आतमध्ये हाताळताना पाहायला मिळतात गोलंदाज. या आधीचा बॉल अगदी अखूर टप्प्याचा पाहायला मिळाला, खराब बॉल होता आणि त्यावर देखील एक मोठा षटकार मैदानाच्या आतमध्ये मात्र नक्कीच पाहायला मिळतोय. 35 रन्स टू ऑन बोर्ड, 35 धावा या धावफलकावर पाहायला मिळतात. यावेळी आणखीन एकदा हात ट्रॅकर आणि बॉल चाललाय, आणखीन एकदा सीमा रेषा पार, येतोय षटकार. षटकाराच्या मदतीने धावसंख्येत वाढ होते. धावसंख्येवर आपण धावसंख्येवर आपण पाहिली तर धावसंख्या 41, 41 धावा या धावफलकावर आपल्याला पाहायला मिळतात. धावा धावफलकावर आपल्याला पाहायला मिळतात. यावेळी ऑफस्टमच्या बाहेर जाणारा हा बॉल निखिल दडपण बर्डन मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतं. जर आपण पाहिलं ना तर दबाव मैदानाच्या आतमध्ये मात्र नक्कीच गोलंदाजावर मात्र नक्कीच जर आपण ही संपूर्ण स्पर्धा पाहिली तर फलंदाजांचं वर्चस्व राहिलं, निखिलने मात्र नक्कीच प्रभावित केलं. जर आपण पाहिलं तर नितेश या खेळाडूने हाफ सेंचुरी जरूर डोगली, नितेशला स्वस्तात माघारी देखील परतावं लागलं, परंतु त्याची जागा, त्याची कमतरता कुठल्याही प्रकारे निखिल मैदानाच्या आतमध्ये पडू देत नाहीये. खूप चांगली बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये. यावेळी जर आपण पाहिलं तिसरी धाव घेत असताना गोलंदाज बाद झालेत. धावसंख्या झाली होती 44 धाबा आणि 45 धाबांचं लक्ष जिंकण्यासाठी असणार आहे. चला नेक्स्ट मॅच
चला लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय कारण दादांना आपल्याकडे वेळ भरपूर कमी आहे. जवळजवळ 4:30 वाजलेत आणि अजून देखील आपल्याला 6 मॅच खेळवायच्यात. याची देखील तुम्ही दखल घ्या. अजून 6 मॅच आहेत. फायनल आपल्याला केवळ एक दुसऱ्या ओव्हरची खेळवावी लागेल. याची देखील तुम्ही दखल घ्या. तुम्ही टाइम वेस्ट करू नका. वेळेचं बंधन असणार आहे. वेळेचं महत्व तुम्हाला वेळ गेल्यानंतरच कळेल. चला बॅट्समन पाठवा मैदानाच्या आतमध्ये. धावसंख्या 44 झाल्या आणि 45 धावा बनवायच्यात. चला आशिष थोडस गाई करा. बॅट्समनचं नाव कळवायचं आहे आशिष आणि दुसऱ्या बाजूला कोण आहे? आशिष आणि नितेश ही जोडी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. आशिष आणि दीपेश. आशिष आणि दीपेश ही जोडी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. 44 झाले 45 धावा या बनवायच्यात. या डावखोऱ्या शैलीचे फलंदाज असतील त्यांना मात्र नक्कीच भरपूर मैदानाच्या आतमध्ये कष्ट घ्यावे लागणार आहे कारण संध्याकाळचं सत्र आहे. सर्वांना शुभ संध्याकाळ आणि वळणार आहोत मित्रांनो मैदानाच्या आतमध्ये. मी प्रशांत गायकवाड फ्रॉम भटवाडी घाटकोपर आपल्या सर्वांचं भगवा चषक अर्थातच आंतरराष्ट्रीय विमानतळ विभाग आयोजक श्री योगेशजी सुतार साहेब आणि नीता सतपाळ मॅडम यांच्या माध्यमातून ही संपूर्ण स्पर्धा आपल्याला पाहायला मिळाली. या संपूर्ण स्पर्धेमध्ये तुमचं हार्दिक हार्दिक असं स्वागत करतो. पहिल्याच बॉल साठी भांडाभांड मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. अगदी जर पाहिलं तर निर्धाव चेंडू मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. निर्धाव चेंडू असणार आहे. यावेळेचा बॉल हा ट्रॅकर नितेश आणि हल्ला चढवला जातोय. बॉलला पाठवलंय अगदी सीमा रेषा पार. येतोय षटकार. 44 धावा झाल्यात. दीपेश गोलंदाज नितेश आहे. नितेश वर हल्ला चढवला जातोय. दीपेश मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करतोय. आणखी एकदा मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न पाहूया. धावचीची संधी आणि डेरेगिटचा प्रयत्न होतोय. ही चुकी तुम्हाला किती महागडी ठरणार आहे? ज्यावेळी तुम्ही कोणत्याही प्रकारची धाव नसताना तडकेने धावा देताय ना तर कुठेतरी तुम्ही पराभवाला आमंत्रण देतात. मैदानाच्या आतमध्ये जर आपण पाहिलं तर या संपूर्ण स्पर्धेचे आयोजक नियोजक आतापर्यंत संपूर्ण इंटरनॅशनल विमानतळ विभागामध्ये अशी स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळणार नाहीये. ज्या स्पर्धेमध्ये सर्व जवळजवळ एकाच दिवसात 20 संघांना सहभाग दिला जातो. त्या ठिकाणी जर आपण पाहिलं सर्व खेळाडूंची जेवणाची व्यवस्था, सर्व खेळाडूंना पाण्याची व्यवस्था, सर्व खेळाडूंना नाश्त्याची व्यवस्था आणि जर आपण पाहिलं ना एकाच दिवसात
स्पर्धा उरकवण्याचं काम ही संपूर्ण स्पर्धा, अर्थातच भगवा चषक ही संपूर्ण स्पर्धा लक्षात राहण्याजोगी आहे मित्रांनो. अभिषयी प्रत्येकाला वाटणारी ही स्पर्धा आणि या स्पर्धेचे आयोजक नियोजक आमच्या सोबत जोडले करतातच योगेजी सुतार साहेब आणि सौ नीताताई सकपाळ मॅडम यांचे मनपूर्वक हार्दिक असे आभार मानेल. आणि चेंडू चाललाय सीमारेष काढल्या पलीकडे येत चौकार. सायकल सायकल मैदानाच्या बाहेर घ्या. सायकल लहान मुलं आपण मैदानाच्या आतमध्ये आहात. देवणी इंटरनॅशनल बारा चेंडू आणि 34 धावांची गरज जिंकण्यासाठी असणार आहे. 12 बॉल आणि बनवायच्या त्या 34 धावा. या बॉलचा बॉल हा ट्रॅकर ऑन साइडला स्क्वेअर लेग रिझन मध्ये चेंडू चालला अगदी सीमारेषेच्या पलीकडे येतोय षटकार. षटकाराच्या मदतीने धावसंख्येत आणखीन एकदा वाढवते, आणखीन एकदा झपाट्यानं वाढवते. धावसंख्या जर आपण पाहिली तर 17 धावा या फलक्यावर पाहायला मिळतात. या ठिकाणी मयूर यांच्यासाठी पारितोषिक येतं हितेश कोळी यांच्याकडनं. जर तुम्ही षटकार ढोकताय तर तुमच्या प्रत्येक षटकारासाठी या ठिकाणी प्राइज आहे 101 रुपयांचं कॅश प्राइज हे मात्र नक्कीच दिलं जाणार आहे. या बॉलचा बॉल डाव्या यष्टीच्या बाहेर जाणारा हा चेंडू अवांतर पाहायला मिळतोय. अवांतर धावसंख्येत वाढ होतीये. येत राहील कॅप्टन यायचं.
आणि थ्रो गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये जर आपण पाहिलं तर गोलंदाजाला मात्र नक्कीच थ्रो गोलंदाजी नो बॉल मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. स्पर्धेचा नियम आहे, जर तुम्ही थ्रो गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये करताय तर तुम्हाला कुठेतरी या ठिकाणी बॅन केलं जातं. धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या 19 धाव फलकावर मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात. दुसरं षटक प्रगती पथावर आहे. श्री स्वामी समर्थ कर्णधार या. श्री स्वामी समर्थ कर्णधार माझा आवाज येत असेल तर लवकर या. सुपरवायझर रायडर कर्णधार या. स्वामी समर्थ कॅप्टन लगेच या त्वरित. स्वामी समर्थ कॅप्टन आवाज येतोय का? चला प्लीज लवकर यायचंय. सुपरवायझर कॅप्टन आलेत का? सुपरवायझर रायडर कुठे? विकास माने त्यांचं मॅच सांभाळू नका, मॅच चालू राहू दे. सुपरवायझर रायडर चला कर्णधार. यावेळेचा बॉल हा ट्रॅकर मैदानाच्या आतमध्ये अक्षरशः आग ओकताना पाहायला मिळतात. दीप्तेश मैदानाच्या आतमध्ये अगदी ऑन फायर झाले. बॅटमधून मात्र नक्कीच अगदी तोफेचा गोळा मैदानाच्या आतमध्ये निघालाय. बॉल मात्र नक्कीच चाललाय सीमा रेषा पार. येतोय षटकार. सुपरवायझर रायडर आवाज येतोय का? चला धावत या, जरा घाई करा प्लीज. उत्तम उडण यावेळी आणखीन एकदा दीप्तेश आणि दीप्तेशच्या बॅटिंगचा बोलबाला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. दीप्तेशच्या बॅट मधून आणखीन एकदा बॉल चाललाय. हवाई सफर करत बॉलला पाठवलंय लांब 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 लांबच लांबवरचा फटका. येतोय षटकार. आणखीन एकदा वाह वाह भाई वाह. दीप्तेश थांबत नाहीये. या स्पर्धेतली दुसरी षटकार हॅट्रिक मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. चेंडू सीमा रेषेच्या पलीकडे पाठवलाय. येतोय षटकार. आठ चेंडू आणि 8 धाबांची गरज जिंकण्यासाठी. पुन्हा एकदा आणखीन एकदा परंतु बॉल हवेत असणार आहे. चेंडू खाली नितेश येत आहे. झेल डीपला मोक्याच्या क्षणी मात्र नक्कीच एक महत्वपूर्ण विकेट मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. दीप्तेश बाद होत आहेत. दीप्तेश बाद झालाय की ही मॅच एकतर्फी झुकली. येणारी काळ आणि वेळ तुम्हाला सांगून जाईल. मोठा प्रहार करण्याच्या नादात मात्र नक्कीच दीप्तेशला माघारी परतावं लागलंय. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये विक्रांत मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी आपल्याला पाहायला मिळतात.
सभा वैयक्तिक मात्र नक्कीच खेळून मैदानाच्या आतमध्ये बाद होतोय. यावेळी हेलिकॉप्टर आणि बॉल तरीकेने जर आपण पाहिलं लागोपाठचे 3 षटकार जरूर आले, परंतु त्या दरम्यान जर आपण पाहिलं ना मैदानाच्या आतमध्ये 2 विकेट देखील मात्र नक्कीच मिळवतात गोलंदाज. अतिशय सुंदर गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. नितेश 6 चेंडू आणि 8 धाबांची गरज ही जिंकण्यासाठी असणार आहे. 6 चेंडू 8 धाबा, 8 धाबा 6 चेंडू. चला ओमसाई आणि देवयानी इंटरनॅशनल. देवयानी काय घेतलंय? चला देवयानी इंटरनॅशनल आपण ग्राउंड क्रमांक 1 वर लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्या. हो 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 हो, हा बॉल अगदी वेगात वेग 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 आणि वेग मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय गोलंदाजाचा. निर्धाव चेंडूची सांगता होतीये. धावसंख्येत त्या ठिकाणी धावसंख्येला लगाम बसतोय. धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या आहे ती 37 रन. स्टोन बोर्ड सध्या 30वा धाव फलकावर आहे. जिंकण्यासाठी अजून 5 चेंडू आणि बनवायच्या त्या 8 धावा. यावेळी हा ट्रॅकर बॉल चाललाय 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 आणि बॉल चाललाय सीमारेषेच्या पलीकडे. येतोय षटकार. अगदी षटकार मैदानाच्या आतमध्ये खेळला जातोय. त्या ठिकाणी देवयानी इंटरनॅशनल या 4 चेंडू आणि 2 धाबांची गरज ही जिंकण्यासाठी असणार आहे. ओहो, यावेळी हळबड पद्धतीने चेंडू खेळून काढण्याचा प्रयत्न. धावचीची संधी आणि फलंदाज तरीकेने होत आहेत बाद. विकेटचं पतंग खेळाडू बाद होत आहेत आणि कोणत्याही प्रकारची गरज नव्हती. 3 चेंडू आणि त्या ठिकाणी जिंकण्यासाठी 2 धाबांची गरज. इथे मॅच जिंकण्यासाठी जर आपण पाहिलं तर मॅच मधील चुरस अजून देखील पाडताना आपल्याला पाहायला मिळते. चला श्री स्वामी समर्थ आणि सुपरवायझर रायडर. चला सुपरवायझर रायडर आणि स्वामी समर्थ आणि सुपरवायझर रायडर. चला कॅप्टन या लगेचच नाणेफेकीसाठी. हो, यावेळी बॅकफुटला चेंडू खेळण्याचा प्रयत्न जर आपण पाहिलं तर निर्धाव 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 चेंडू आणि मॅच मात्र नक्कीच येऊन ढेपली. 2 चेंडू आणि 2 धावांची गरज जिंकण्यासाठी असणार आहे. सुपरवायझर रायडर आणि श्री स्वामी समर्थ वॉरियर्स. यावेळी मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न. एकदम त्या ठिकाणी घेतले जाते. दुसऱ्या धाब्याचा कॉल केला जाईल का? परंतु नाही. 1 चेंडू आणि 1 धाब्याची गरज जिंकण्यासाठी. 1 चेंडू आणि 1 धाब्याची गरज सामना जिंकण्यासाठी. कंपल्सरी चेस. स्वामी समर्थ आणि सुपरवायझर रायडर
शेवटचा कॉल आहे, यानंतर दोन्ही संघांना 5-5 धावांची पेनल्टी दिली जाते. श्री स्वामी समर्थ. यापुढे ऑन साईडला चेंडू खेळलाय तर खरा, परंतु या ठिकाणी मॅच जिंकली आहे. अर्थातच कुवेत रॉयल्सचा संघ, विजयी संघाचा हार्दिक हार्दिक असं अभिनंदन, पराभूत संघाचं भरपूर चांगलं कौतुक. आणि त्याचबरोबरीने जर आपण पाहिलं या मॅच मध्ये अक्षरशः आग ओकणारी फलंदाजी केली. पहिल्या डावामध्ये